9-10 जय भीम. मी विकास कडलेक. आपण पाहतोय थेट लॉर्डबद्ध टी व्ही आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 16 आणि आज थेट आपण संवाद साधतोय प्रभाग क्रमांक 16 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रेश्मा बापू कातळे यांच्यासोबत. ताई जय भीम. जय भीम, जय महाराष्ट्र. आज आपण लॉर्डबद्ध टी व्हीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताय. पहिल्यांदाच ह्या लॉर्डबद्ध टी व्हीच्या माध्यमातून आपण समोर येत आहे. काय सांगाल की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात, कोणता विजन तुमच्या डोळ्यासमोर होता की ते विजन घेऊन तुम्ही रिंगणामध्ये आज उतरलात? दिसणारा विकास तर कोणता हा आपण समजू शकतो. तिथं आम्ही आता पाहणी करतोय की रस्ते खराब आहे, गटारी उघड्या पडल्या, ते लाईट दिवे नाही आहे, रस्ते पाण्याची त्यांना उणीव भासती आहे, अजून सिटी कॅमेरे पण नाही आहे. हा, यासाठी आम्ही या रिंगणात की सर्वसामान्यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरले की त्यांना या सुविधा नाही आहे आता. आता तुम्ही पाहताय ताई की विकासनगर असेल, केवळे असेल, रावेत असेल, मामोडे असेल, हा अशा अनेक गावं मिळून हा एक प्रभाग आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस वेगवेगळ्या समस्या लोकांच्या आहेत. काय प्रचार करताना तुम्हाला त्यांच्या भावना जाणवतात? त्यांची कळकळूती असते की आम्हाला हे करा, कारण गेले 10 वर्ष जे नगरसेवक आहे ते अजून त्यांना दिसले नाही. ते आज विचार की आज आम्हाला दिसतात, ते 10 वर्ष आधी आम्हाला ते दिसलेच नाही आहे. त्यांच्यात ते बोलतात की हे आमचे झाले नाही अजून काम. आम्ही त्यांना कळून सांगतो की आता आम्ही यासाठी उतरले की तुमची आम्ही जाणीव आहे, आम्हाला तुमची आम्ही आता बघतोय, आम्ही रिंगणात उतरले त्यासाठी की रस्ते खराब आम्ही चालताना आम्हाला त्रास होते की तुम्हाला किती होत असेल त्रास त्याचा, याची उणीव आम्हाला भासते. यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरलोय की जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहावे. काही भाग झोपडपट्ट्यांचा आहे पण अद्याप झोपडपट्ट्या घोषित नाही. अनेक वर्ष झालं नगरसेवक देखील त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या त्या विषयाकडे तुम्ही कसं पाहताय? MB कॅम्पमध्ये म्हटलं की त्यांना तर दुसरी म्हणजे देणीचं असतं, ते बाकीचा विचार करत नाही. जेवढं आपल्या पुरतं आले तेवढं घेतात, पण त्यांना एवढं विचार येत नाही मनामध्ये की आपल्या पुढच्या पिढीचा विचार कसा, त्यांनी तो लक्षात घेतला पाहिजे. आपल्या MB कॅम्पचा हा विकास झाला पाहिजे. सर्वसाधारण त्यांनाही वाटतं की आम्हालाही स्वतःला घरं हवी म्हणून त्यांनी त्याचाही विचार केला पाहिजे की त्यांची मुलं उद्या सुरक्षित पाहिजे, जेणेकरून चांगले शिक्षण घेतलं पाहिजे, त्यांनी पुढे जाऊन अजून काय विकास घडवला पाहिजे. यासाठी मी त्यांना विनंती करते की तुम्ही या दिशाभूल करणाऱ्या लोकांक बघू नका. जी तुमची कामं करतात ते त्यांच्याकडे सध्या आता तुम्ही बघा, जेणेकरून तुमचा ते विकास करणार आहेत. त्याबाबत तुमचा काय विजन आहे डोक्यामध्ये? कारण झोपडपट्टी अजून घोषित नाही पण त्यांना घरं देखील मिळाली पाहिजेत अशी त्यांच्या भावना आहेत. मग तुमचं असं काही विजन आहे का पुढचा की त्यांना घरं मिळावी म्हणून? हो, आम्ही म्हणणारच आहे, आम्ही त्यांना घरं देणारच आहोत की जेणेकरून तेही सुरक्षित असतील. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत त्यांना एक चांगलं आयुष्य म्हणजे मार्गी लागतील जेणेकरून. आता MB कॅम्प आम्ही पाहिलं की पूर्ण अस्वच्छता त्या भागामध्ये. म्हणजे आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. आरोग्याचे प्रश्न खूप गंभीर आहे तिथले. त्या ठिकाणी हॉस्पिटल देखील नाही आहे. अनेक लोकांच्या समस्या आहेत की आपण पाहतो की काही ज्या प्रसूतीच्या गृह पण तिथं नाही आहे, कारण तिथल्या लोकांना बाहेर यायचं झालं तर ॲम्ब्युलन्स देखील तिथं जात नाही. अनेक समस्या आहेत. पण त्यांना जर उद्या जर तुमच्या माध्यमातून जर घरं मिळाली तर तुम्ही जसं म्हणले की आम्ही त्यांना घरं देणार आहोत, जर त्यांना घरं मिळाली तर त्या ठिकाणी त्यांचा येण्या जाण्याचा परिसर, रस्त्याचा प्रश्न, सगळे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या दूर केल्या जातील. पण जसं तुम्ही म्हणलात की MB कॅम्पचा प्रश्न, जसा तुम्ही म्हटला झोपडपट्टीचा, त्याच पद्धतीने काही शहरी भागात हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांच्या समस्या कशा तुमच्या पुढे येतात? त्यांच्या एक समस्या रस्ता, पाणी, लाईट, त्यांना बाकीचं हे नसतं. त्यांना त्या सुविधा तर आम्ही देणार आहोत, कारण त्यांना त्याच दैनंदिन जीवनात त्या अधिक महत्त्वाचे आहे. तसेच काही ठिकाणी तर लहान मुलांसाठी मैदाने नाही आहे, खेळण्यासाठी गार्डन नाही आहे, वृद्धांना नाना नानी पार्क नाही आहे. त्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार त्यांना, जेणेकरून त्यांना एक ठिकाण होईल. ठिकाण म्हणजे विश्रांतीसाठी एक ठिकाण. आता कसं बाहेर पडू शकत नाही, प्रदूषण भरपूर आहे, त्यामुळे जेणेकरून त्यांच्या सोसायटीमध्ये आम्ही ते करून देऊ. सध्याच्या घडीला तुम्ही जेव्हा प्रचार करताय तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? कारण तुम्ही मैदानात देखील पहिल्यांदा आहात आणि तुमच्या मनामध्ये हा असं म्हणजे लोकांच्या समोर जेव्हा जात आहे तेव्हा कुठल्या प्रतिक्रिया तुमच्या समोर येतात? त्यांनी प्रतिकार तर भरपूर मोठा दिलाय आतापर्यंत आणि असाच कायम राहावा ही माझी तर विनंती आहे. त्यांच्या समस्या आम्ही नक्कीच सोडवणार आहे हे त्यांना आम्ही खात्रीने दिलं आहे. जसे ते आत्ता आमच्या संघ आहेत तसेच मी म्हणते 15 तारखेलाही मतदान द्यावे, पण आम्ही काय त्या मतदानापुरते त्यांच्यापाशी गेलो नाही आहे. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही त्यांच्यापाशी जातोय. आणि ज्यावेळेस इलेक्शन होईल त्या टायमालाही आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे की तुमच्या समस्या अजून काय आहे, ज्या स्वतःच्या
आपली स्वतःसाठी अच्छा. इतरांच्या तर करणार, पण स्वतःच्या वैयक्तिक काय सोय तेही आम्ही त्यांना विचारणार, जाणून घेणार आहे. म्हणजे तुम्ही मतदान लोकांनी झाल्यानंतर तुमचे असे म्हणणं आहे की तुम्ही त्या उमेदवारांपर्यंत, तुम्ही त्या नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या स्वतः हाताने सोडून. हाताळणार पण ताई, तुम्ही ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी बोलताय, तुमच्या धडपड जी आहे तुमच्या बोलण्यातून दिसून येते. तुमच्या मनामध्ये ही निवडणूक लढवण्याचा विचार आला कसा? अनेक वर्ष माझे पती अण्णा बापू कातळे हे करत होते, पण काही कारणामुळे ते रिंगणात नाही उतरत. त्यामुळे आता आम्ही दोघे ह्या रिंगणात उतरून समोरच्या सामान्य जनतेसाठी आम्ही हे करणार आहोत. त्यांची तळमळ बघतोय, त्यांच्या ह्या सोयी नाही आहे त्यांच्यात, त्यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरलो आहे. आम्हाला काही वारसी हक्क नाही आहे आमच्या समाजकार्याचा, पण त्या समोरच्यांचं त्यांच्याकडं नाही आहे त्या समस्या, त्या सोडवण्यासाठी आम्ही ह्या रिंगणात उतरलो आहे. तुमच्या बोलण्यातून जाणवतंय की लोकांसाठी काम करण्याची धडपड तुमच्यामध्ये आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे दिसतंय की सावित्रीबाई फुले दुसऱ्याच्या घरात का बघावी, रमाई दुसऱ्याच्या घरात का, जिजाऊ दुसऱ्याच्या घरात का, ते थेट आपल्या घरातच बघितले पाहिजे. हा जो तुमच्या मनात, तुमची जी संकल्पना जी आहे ती खरंच म्हणजे नागरिकांपुढे की तुम्हाला नक्कीच त्याचा प्रतिसाद मिळेल असं वाटतंय. पण येत्या निवडणुकीला 15 तारखेला मतदान आहे. आज आपण संवाद साधतोय, असाच संवाद आपण रोज साधणार आहोत, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत, आरोप प्रत्यारोप पण होणार आहेत, त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. सध्या आत्ताच्या तुमच्या ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये आपण बोलत असताना काय ह्या मतदारांना तुम्ही आव्हान कराल? मी आव्हान करेन की तुम्ही आता सध्या आम्हाला सहकार्य करा. आम्ही काय 5 दिवसाचे नगरसेवक नाही, आम्ही 5 वर्षासाठी तुमच्यासाठी 24 तास उभे राहणार आहोत. त्यासाठी मी आत्ता एवढंच आव्हान करते, तुम्हाला आम्हाला मदत करा आणि आमच्या पॅनलला म्हणते तरी पूर्ण बहुमताने विजयी करा. तुमचा विजय हा मी नक्कीच करणार आहोत. ताई, जाता जाता नागरिकांना काय आव्हान कराल? कारण 15 तारखेला मतदान आहे, हा लोकशाहीचा उत्सव आहे. जाता जाता हेच सांगेन की आम्ही ह्या रिंगणात उतरल्या त्या लोकांच्या समस्यासाठी. आमची दोघांची चर्चा झाली की आपण ह्या समस्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आपण त्यांच्या सुविधा उपलब्ध कराव्या. त्यांना त्या ह्या गरजांपासून खूप लांब आहे, त्यांच्या कोणत्याच सुविधा त्यांना नाही भेटत आहे आता. जेणेकरून आम्ही आता जे पायी यात्रा करतो आम्ही, त्या बहुत ठिकाणी आम्हाला बघण्यात आले की खूप समस्या लोकांच्या, त्याच आम्ही करण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहे. आता या रिंगणात उतरलो आहे त्यासाठी. जाता जाता मी हेच आवाहन करते की जनतेला तुम्ही मतदान रूपी आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या. मी प्रभाग क्रमांक क मधून रेश्मा बापू कातळे, तसेच माझ्या बरोबर उमेदवार असणारे बाळासाहेब ओवाळ, ऐश्वर्याताई तरस आणि निलेश भाऊ तरस, ह्या चौघांनाही आम्हाला तुम्ही प्रतिसाद द्या. आमची निशाण आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणाला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.